रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे पार पडलेत। हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळद सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय। 10,000 रुपये हा कमीत कमी दर मिळालाय। सांगलीतील वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज हळद आणि गुळाचे सौदे काढण्यात आलेत। खासदार विशाल पाटील, सभापती सुजय शिंदे, ज्येष्ठ हळद व्यापारी मनोहर सारडा यांच्या शुभ हस्ते सौद्यांचा शुभारंभ करण्यात आला। पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्यात आलेल्या सौद्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणली होती। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या हळदीच्या सौद्याचा शुभारंभ पार पडलाय, ज्यामध्ये उच्च प्रतीच्या हळदीला 17,800 रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय, तर सर्वसाधारण हळदीला कमीत कमी 10,000 रुपये इतका दर मिळालाय। यावेळी गुळाचे सौदे देखील पार पडलेत। गुळाला 4,000 ते 4,500 रुपये इतका दर मिळालाय। यंदाच्या वर्षी हळदीचे उत्पादन पाहता हळदीला चांगले दर मिळतील असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला। दिवाळीतील महत्त्वाच्या सणांमध्ये भाऊबीज हा दिवस सर्वात भावनिक आणि जिव्हाळ्याचा मानला जातो। कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा होणारा हा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचं प्रतीक। या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करतो। आज भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावामध्ये त्यांच्या बहिणीकडून पारंपरिक पद्धतीने ओवाळून घेत भाऊबीज साजरी केली। यावेळी भाऊबीज हा केवळ सण नाही, तर संस्कार, स्नेह आणि नात्याचं पवित्र पर्व आहे। आई वडिलांनंतर आयुष्यात जिचं प्रेम सर्वात निर्मळ, निस्वार्थी आणि जिव्हाळ्याचं असणारी, माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी माझी मोठी बहीण होय। माझ्या प्रत्येक यशामागे जी निशब्दपणे उभी राहिली, माझ्या प्रत्येक अपयशात जिच्या भक्कम आधाराने पुन्हा उभा राहिलो, तिच्या मायेचं सावलीसारखं प्रेम, तिचं आशीर्वादाचं कवच आणि तिच्या डोळ्यातला अभिमान हेच माझं खरं धन आहे। आज भाऊबीज निमित्त तिच्याकडून ओवाळणीसह घेतलेले आशीर्वाद हा माझ्यासाठी अमूल्य ठेवा असल्याची भावना यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय। बाळूमामाच्या नावानं चांगभल्याचा गजर करत दीपावली पाडव्या दिनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान येथे मंदिराभोवती मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडलाय। 32 मेंढ्यांच्या कळपांनी मंदिराभोवती नयनरम्य रिंगण सोहळ्याचं डोळ्यांचं पारणं फिरले। येळवीसह घोलेश्वर, टोरेवाडी, सोलापूर जिल्ह्यातील हंगिरगे, हबिशेवाडी येथील मेंढरे या सोहळ्यात सहभागी झाले। म्हाळाप्पा काळे, लक्ष्मण गोयकर, नेवरा काळे यांनी रिंगण सोहळ्याचं नेटकं नियोजन केलं होतं। सोहळा पाहण्यासाठी प्रकाश जमदाडे, काशीनाथ शेवते, अजित पाटील, अनिल अंकलगी, शिवाजी खांडेकर, दीपक अंकलगी, संतोष पाटील, ज्ञानेश्वर आवटे, सुनील साळे, आनंद चौरे, विजय रुपनूर, प्रदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मेंढके खंडा सलगर, पांडुरंग डोंबाळे, बिरा सरगर, कृष्णा गोयकर, महादेव गोयकर, लक्ष्मण कुलाळ, विलास जमदाडे, लक्ष्मण गोयकर, अमोल काळे, भारत गोयकर, यशवंत खांडेकर, राहुल कुलाळ, तुकाराम उतरे, म्हातारबा माने, बाबूराव पारेकर, उत्तम गोयकर, संतोष उतरे, ज्ञानेश्वर माने, बिरा थोरबोले, आप्पासाहेब कुलाळ, सुभाष गोयकर, निवृत्ती काळे, बाळू जिपटे, महादेव तांबे, धर्मा गरंडे, उमेश नुलके, नामा गोरड, सैनाप्पा तांबे, शंकर तांबे, अर्जुन भनगुळे, निवृत्ती भनगुळे, नामदेव खरात यांच्या कमिटीच्या वतीने काठी आणि घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला। आध्यात्मिक कार्याबरोबरच श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीने सामाजिक बांधिलकी जपत जे सामाजिक कार्य सुरू ठेवले ते उल्लेखनीय आहे। मंदिराची महती आणखी वाढावी यासाठी मुख्य रस्त्यावर जमदाडे कुटुंबियांच्या वतीने आई वडिलांच्या समर्थनार्थ भव्य कमान उभी करण्यात येणार असल्याचं यावेळी बोलताना संचालक प्रकाश जमदाडे यांनी जाहीर केलं। 2 महिन्यांपूर्वी 1 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नाबाबत आम्ही बेमुदत उपोषण केलं होतं। याची दखल घेत
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 2 महिने उलटले तरी अद्याप मागण्या मान्य झाल्या नाहीत. 11 महिन्यांचा कार्यकाळ प्रशिक्षणार्थींचा संपला. आता ते पुन्हा बेरोजगार झालेत. आमचे प्रश्न मांडण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घालून द्यावी अशी मागणी होती, त्याकडे देखील दुर्लक्ष केलंय. आता शेवटची लढाई म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठी कुंभमेळा भरला जातो. त्याच ठिकाणी राज्यातील 50,000हून अधिक प्रशिक्षणार्थी घेऊन भगवे वस्त्र परिधान करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा नामजप करत आंदोलन करणार असल्याची माहिती युवा प्रशिक्षणार्थींचे नेते संत तुकाराम बाबा महाराज यांनी दिली आहे. यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींची सध्या कार्यरत असणाऱ्या ठिकाणी आहे त्याच वेतनावर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. याबाबत तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं होतं. याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सांगलीत ऑगस्ट महिन्यात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं. या ठिकाणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र 2 महिने उलटले तरी अद्याप सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील 50,000हून अधिक युवा प्रशिक्षणार्थींना घेऊन बेमुदत नामजप आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत आस्थापनेत नेमणूक ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा. रुजू दिनांकापासून वय ग्राह्य धरण्यात यावे. सध्या देण्यात येणारेच वेतन देण्यात यावे. युवकांची गरज असेपर्यंत ही नियुक्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले. आष्टा तासगाव रस्त्यावर चांदोली वसाहत जवळील हॉटेल वेलकम समोर 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 1 ठार आणि 3 जण जखमी झाले. त्या अपघातात अमनापूर येथील प्रकाश भानुदास आवटे यांचा मृत्यू झाला, तर उमेश उर्फ सचिन भरत लोहार, आदित्य प्रशांत विभूते आणि विश्वजित पाटील हे गंभीर जखमी झालेत. याबाबत रुपेश आवटे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास आष्टा तासगाव रोड चांदोली वसाहत आष्टा येथे हॉटेल वेलकम समोर प्रकाश भानुदास आवटे आणि उमेश उर्फ सचिन भरत लोहार हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून बागणी येथील काकांना भेटून परत आमनापूर येथे जाण्याकरता आले होते. आष्टा तासगाव रस्त्यावर चांदोली वसाहत जवळील हॉटेल वेलकम समोर 2 जण दुचाकीवरून आले असता समोरून येणाऱ्या दुचाकीवरील चालक आदित्य प्रशांत विभूते यांनी समोर येणारे वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उमेश उर्फ सचिन भरत लोहार आणि प्रकाश भानुदास आवटे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये दोघांनाही गंभीर जखमी केलं आणि स्वतः तसेच मागे बसलेला विश्वजित पाटील यास जखमी करण्यास कारणीभूत झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेले प्रकाश भानुदास आवटी यांचा मृत्यू झाला, तर अन्य 3 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी फाट्याजवळ भरधाव कारच्या धडकेत दिवाळीचा फराळ द्यायला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातलाय. सांगलीहून आष्ट्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या सुसाट कारने जोराची धडक देत चौघांना चिरडले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रीमती सुगंधा अप्पासू शेटबाळे यांचा मृत्यू झालाय, तर मुलगा संतोष अप्पा शेटबाळे, नातू सुजल शेटबाळे आणि आदिती शेटबाळे हे 3 जण गंभीर जखमी झालेत. सदरचा अपघात हा बुधवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास झालाय. जखमी संतोष शेटबाळे हे त्यांची मोटरसायकलीवरून नांदणी येथून दिवाळीचा फराळ त्यांच्या भाचीला देण्यासाठी आई मृत सुगंधा शेटबाळे, मुलगा सुजल आणि मुलगी आदिती या 3घांसोबत मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावाकडे येत होते. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी फाटा येथील लाकूड वखारीसमोर त्यांची दुचाकी आली. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात एक अज्ञात चालक त्याच्या ताब्यातील मारुती ब्रेझा कार भरधाव वेगात घेऊन आला. या कारने पाठीमागून शेटबाळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सुगंधा शेटबाळे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य 3 जण गंभीर जखमी झालेत. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलिसात झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली बेंगळूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे बेळगावहून मुंबई आणि बेंगळूरसाठी आता आणखी एक सुपरफास्ट एक्सप्रेस मिळणार आहे. मागील 30 वर्षांपासून बेंगळूर मुंबईला जोडणारी उद्यान एक्सप्रेस सोलापूर
गुंडकल मार्गे धावत होती, परंतु या नव्या एक्सप्रेसद्वारे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, दावणगिरी या जिल्ह्यांनाही ती जोडली जाणार आहे. त्यामुळे बेळगावमधून नवी एक्सप्रेस मुंबईसाठी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा आभार मानले. तसेच ही एक्सप्रेस कर्नाटकसह महाराष्ट्रासाठी कशी महत्त्वाची असेल याची माहिती दिल्याचं भोरावत यांनी सांगितलं.